मी कराळे DRO हा आपलं कराळे 999 चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि शेतकरी बंधूंनो, आज 12 जून आणि कालही बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला आहे। त्याच अनुषंगाने आज संध्याकाळी 4च्या नंतर सायंकाळी फार छान आपल्या राज्यामध्ये या पावसाला सुरुवात आहे। त्या अनुषंगाने तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असताल ट्रॅक्टरवर सोयाबीनची पेरणी मी चालू केलेली आहे। कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी ह्या संदेशद्वारे मी सांगत गेलेलो आहे की आपल्याकडे 12 तारखेपर्यंत पेरणी योग्य वातावरण राहणार आहे व 13 तारखेच्या नंतर मात्र सर्वदूर असा पाऊस पडणार आहे। त्या अनुषंगाने मी तर तुम्हाला सांगितले, परंतु वैयक्तिक मी सुद्धा त्यातलाच एक भाग म्हणून तुम्ही पाहत असताल की सोयाबीनची आज मी पेरणी चालू केलेली आहे। आणि शेतामध्ये जर बघितलं असेल तर एकदम काही ओली नाही, काही नाही। तर अशा पद्धतीनं या सोयाबीनला आज सुरुवात केलेली आहे। परंतु आज पाऊस 4च्या नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कराड, विटा या भागामध्ये जोरदार सुरुवात होणार आहे व त्याचप्रमाणे खानदेशमध्ये सुद्धा या पावसाला सुरुवात होईल। तसंच आपल्याकडे विदर्भ आणि साला पेरायचं म्हणल्याच्यानंतर शेतकऱ्याच्या पाठीमागं लयच झंझट असते ना। इकून तिकून कसं तरी आज चालू केलं आहे। तर ह्या ट्रॅक्टरचं काहीतरी झालं आहे की त्याचे जे जिथून बियाणं पडायचे ते बियाणं आणि खत त्याचे पाईप जाम झाले। त्यांनी ते आणलं होतं, त्याच्या अगोदरच काहीतरी जाम झाल्यामुळं थोडंसं पेरणीला विलंब होत आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज तर 4च्या नंतर सर्वदूर पावसाला सुरुवात होणार आहे। त्याप्रमाणे 13 तारीख उद्या 13 तारखेला आपल्याकडे परभणी जिल्हा असेल, नांदेड आहे, लातूर आहे, या जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला पावसाला सुरुवात होणार आहे। तसंच अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं की सांगली, सातारा, कराड, संगमनेर या भागामध्ये उद्या या पावसाला सुरुवात होईल। म्हणजे जसं की मागेही पडत होता, परंतु पेरणी योग्य जे पाऊस आहेत ते खऱ्यानं आजपासून चालू होतील। आपल्याकडे विदर्भामध्ये अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा पाऊस आजपासून सुरुवात होईल। तसंच उद्या या पावसाचा जोर वाढणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, होईल तेवढं पेरणीची जी तयारी आहे आपण जर केलात तर कदाचित या पेरणीपासून आपल्याला फायदाच होणार आहे। कारण दिलेले जे काही अंदाज आहेत त्याच्यावर तुमचा तर विश्वास आहे, परंतु मला माझ्याही अंदाजावर विश्वास पाहिजे। त्यामुळेच या पेरणीला सुरुवात केलेली आहे। कारण मला माहीत आहे आज 5च्या नंतर या क्षेत्रावर पाऊस पडणार आहे। म्हणूनच शेतकरी बंधूंनो, या सर्व बाबी लक्षात घेऊन पेरणी करावी लागते। आणि हा पाऊस आपल्याकडे उद्या 13 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत काही क्वचित भागामध्ये पडेल आणि काही भागामध्ये थोडासा तुरळक प्रमाणामध्ये होईल। परंतु सर्वात जास्त पावसाची तीव्रता जी आहे ती लातूर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, या ठिकाणी 13 आणि 14 तारखेला हा पाऊस जोरदार होणार आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, हळदीची लागवड केलेली आहे व बरेचसे शेतकरी आज सोयाबीनची सुद्धा पेरणी करत आहेत। या सर्व शेतकऱ्यांना माझ्या या खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा। व शेतकरी बंधूंनो, ज्यांचीही शेतीची मशागत पूर्ण करायची बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर मशागत पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज व्हा। कारण या आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडणार आहे। उद्या 13 तारीख इथे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खानदेश या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। हे सोयाबीन पेरलेलं आहे आणि जमिनीमध्ये क्वचितच ओलसुद्धा नाही, परंतु जसं की धूळपेर म्हणू
त्याच पद्धतीनं मी या सोयाबीनची पेरणी केलेली आहे. हा संदेश आपल्यापर्यंत मी दिला आहे. सर्वांनाच खरीप सीझनच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5च्या नंतर चांगला पाऊस आहे व हा 18 तारखेपर्यंत भाग बदलत आपल्याकडे पडणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस उद्या 13 तारखेला जालना असेल, मंठा असेल, आष्टी असेल या भागात जोरदार होईल. तसंच अहिल्यानगर आहे, केज आहे, धारूर आहे या ठिकाणी आज सायंकाळी 6च्या नंतर या पावसाला होईल. पण सर्वात गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूर वगैरे गंगापूर हे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये फार चांगला पाऊस पडणार आहे 13 तारखेला. धन्यवाद.